निषेध आंदोलन करताय महासभेच्या पूर्वी हे आंदोलन चाललेलं आहे, नेमकं काय? लक्षात असू द्या की त्या दिवशी 23 तारखेच्या सभेमध्ये सभागृह नेत्यांनी जो इंग्रजी शाळांचा प्रस्ताव आणलेला आहे त्या प्रस्तावाला आम्ही विरोध दर्शवला होता आणि त्याच्यावर आज चर्चा सुद्धा होणार आहे. परंतु सभागृह नेते ठराव व्हायच्या अगोदरच असं पत्रकार परिषद करून असं जाहीर केलेलं आहे की ह्या सर्व शाळा ह्या शैक्षणिक वर्षापासून इंग्रजी माध्यमाच्या होणार आहेत, याला आमचा विरोध आहे. असा कुठलाही ठराव अजूनपर्यंत अशासकीय ठराव आहे तो ठराव अजूनपर्यंत प्रशासनाने या सभागृहात आणलेला नाहीये. त्या संदर्भात आमचे गटनेते विशालजी बोलतीलच, परंतु माझं या गोष्टीवर एवढं म्हणणं आहे की जो ठराव अजून पारित झालेला नाहीये तो पारित न झालेल्या ठरावावरती आपण सर्वांना असं गुमराह करताय की ह्या शाळा इंग्रजी माध्यमापासून होणार आहेत, त्याला आमचा विरोध आहे. सर्वप्रथम ज्यावेळी आमचे नेते गजानन काळे साहेबांनी पत्रकार परिषदेत बरेचसे मुद्दे त्यांनी त्यावेळी क्लिअर केले. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की जी मुलं आहेत जी आता 50,000च्या आसपास मराठी मुलं मराठी शाळांमध्ये शिकतायत त्यांच्यावर एक प्रकारचा तो अन्याय ठरेल. आज तुम्ही जर बघितलं असेल गेले 5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं ऑडिट, फायर ऑडिट झालेलं नाही, स्ट्रक्चर ऑडिट झालेलं नाही. मुलं त्या भीतीमध्ये जगतायत उद्या एखादी दुर्घटना घडू नये, परंतु दुर्घटना घडली तर त्यावर बोलायला कोण तयार नाहीये. फक्त इंग्रजी शाळा करण्यासाठी त्यांचा हट्टाच आहे. बरं, त्या करण्याचा हेतू हे जे बोलतात गरिबांची मुलं इंग्रजी माध्यमात शिकली पाहिजेत हा त्यांचा जो हेतू आहे त्या हेतूवरच आमची शंका आहे. कारण ज्यावेळी सीबीएसईच्या शाळा झाल्या, सर्वप्रथम मी क्लिअर करतो, ज्यावेळी इंग्रजी माध्यमाला आमचा विरोध अजिबात नाही आणि नसायला पाहिजे, इंग्रजी भाषा यायला गरजेची आहे. त्या संदर्भात मी आमची भूमिका मांडलेली आहे की इंग्रजी भाषेचं प्रभुत्व मिळवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी प्रशासनाला करायला शक्य आहे, शिक्षण विभागाला त्यांनी कराव्यात, परंतु सरसकट मराठी शाळा बंद करू नयेत, याला आमचा विरोध कायमस्वरूपी असेल. ज्या प्रकारे सीबीएसई शाळा ज्या आहेत, आज 3 सीबीएसई शाळा आहेत, त्यातल्या 2 शाळा ज्या आहेत एक आकांक्षा फाउंडेशन म्हणून यांना चालवायला दिलेली आहे आणि दुसरी एक शाळा कोपरखेडण्याची शाळा आहे. या दोन्ही शाळा खाजगीकरण करण्याचा डाव आहे आणि त्या पद्धतीने सुद्धा एक टेंडर 2.5 करोडचं, दुसरं टेंडर 2 करोडचं, अशा प्रकारे 2 शाळा ह्या 2-2, 2.5 करोड मध्ये ह्याला चालवायला दिलेले आहे. त्याच पद्धतीने 81 शाळा ज्या आहेत त्या तुम्ही संस्थेला चालवायला देणार आहात आणि ते तुमच्या जवळच्या संस्था ज्या उभ्या करून तुम्ही त्या संस्थेला, म्हणजे हा भ्रष्टाचाराचं कुरण आहे. हे लोकांना फक्त गाजर दाखवायचं आम्ही गरिबांसाठी काय करतोय, हे गरिबांसाठी नाही आहे, सत्ताधाऱ्यांसाठी हे कुरण आहे असा आमचा आरोप आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.